नमस्कार मंडळी, अगदी झटपट बनणारी महाराष्ट्रातील लोकप्रिय डिश पिठलं भाकरी आज बनवणार आहे। चला तर बघूया रेसिपी। त्यासाठी आता एक कढई घेतली, गरम केली, तेल घातलं। तेल गरम झाल्यानंतर जिरे मोहरीची फोडणी केली, कढीपत्ता घातला, तो तडतडल्यानंतर लसूण घालायचा, लगेच कांदा घालायचा, नाहीतर लसूण करपू शकतो। कांदा घातल्यानंतर हिरवी मिरची घालायची। हिरवी मिरचीचं जर आपल्याला पिठलं आवडत नसेल तर लाल तिखटही घालून पिठलं बनवू शकता, ते सुद्धा चवीला छान लागतं। आता मी इथे हिरवी मिरचीच घातलेली आहे। छान परतायचं, परतल्यानंतर टोमॅटो घालायचा, टोमॅटोही छान परतून घ्यायचा। हे छान परतल्यानंतर त्यामध्ये हळद घालायची, हिंग घालायचा, पिठलं बनवताना हिंग घालायचाच। मिक्स करायचं, किती पाहिजे आहे आपल्याला क्वांटिटी त्यानुसार पाणी घालायचं। पाण्याच्या अंदाजाने चवीपुरतं मीठ घालायचं। छान पाण्याला उकळी आल्यानंतर हे पाणी चवदार व्हायला पाहिजे, तर छान पिठलं लागतं। पाण्याला आता उकळी आलेली आहे आपल्या, तर यामध्ये आता बेसन पीठ हटून किंवा गरगटून घ्यायचं। जर गाठी झाल्या असेल तर त्या लगेच गरम आहे तोपर्यंत मोडून घ्यायच्या आणि ह्याला झाकून शिजवून घ्यायचं। लगेच शिजल्या जातं हे। थोडीशी कोथिंबीर घालायची, मिक्स करायचं, परत एक वाफ काढून घ्यायची। झालं आहे आपलं झटपट पिठलं तयार। चला आता इकडे मी भाकरीसुद्धा बनवून घेत आहे। चवीला अप्रतिम लागतं, कधीतरी चेंज म्हणून पिठलं खायला छान लागतं। तुम्ही नक्की अशा पद्धतीने एकदा करून बघा। चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जाता जाता सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा। व्ह्यू भरपूर येतात पण सबस्क्रायबर वाढत नाहीत, नवीन यूट्यूबरला सपोर्ट करा। धन्यवाद।